अल्पावधीतच लोकप्रिय होत असलेलं चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल। निर्भीड, रोखोक, निर्भीड, बिनधास्त आपल्या मनातले बोलणार, सडेतोड बोलणार, आपला हक्काचं चॅनल, आपल्या हक्काचे चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल पाहत रहा। दररोज आपल्या भेटीला येत आहे आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल। नमस्कार। आज माझा मित्र आणि आमचा आंदोलनातला सहकारी श्री प्रदीपजी पाटील खंडापूरकर यांनी आज माझ्या छोट्याशा घरी भेट दिली आणि आवर्जूनपणे आम्हाला गणेश मूर्तीची भेट आमच्या प्रदीपनं दिली। त्याबद्दल आम्ही दोघंही पती पत्नी आमच्या मित्राचे आभारी आहोत। या वयात भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा माझा मित्र, तर मित्रा कायम आम्ही तुमच्यासाठी सहकार्यासाठी तयार आहोत। औसेकर परिवार पूर्ण खंडापूरकर परिवाराच्या पाठीशी आहे। मित्रा एक मिनिट बोल तू ह्या मूर्तीबद्दल, काय भावनेतून आम्हाला मूर्ती दिली तुम्ही? मला हा छंद आहे। मी अशा दरवर्षी किमान 1000 लोकांना जे जवळचे मित्र ज्याचं काम चांगलं आहे, जे समाजामध्ये गोरगरिबाचे प्रश्न, विविध प्रश्न जे मांडतात, त्यांना मी अशा प्रसंगी देवाच्या मूर्त्या देत असतो। आणि रत्नाकर औसेकर हा माझा गेल्या 40 वर्षापासूनचा मित्र आहे। ती अत्यंत खेड्यातल्या बारक्या माणसापासून ते मोठ्या माणसापर्यंत त्यांच्या सर्व कामाला प्रसिद्ध देण्याचं मोठं काम करतात। म्हणून आजचा दिवस लक्ष्मीचा दिवस आहे, म्हणून आजच्या दिवसाची माझी चांगली सुरुवात रत्नाकर औसेकर यांच्या मूर्ती देण्यापासून होत आहे। माझी गाडी माझा नेता। आज गाडीत बसूनच आलो आम्ही, पण प्रदीपजींनी सांगितलं आमच्या प्रदीप पाटील खंडापूरकरांनी की मला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला घरी यायचं आहे आणि आपण घरीच मुलाखत करूया। पण गाडीत तुझ्या बसतो तुला मुला असं करूया, आपण गाडीच्या ऐवजी आपण मुलाखतच घरी घेऊया। या भावनेतून ही आजचा हा कार्यक्रम मी महालक्ष्म्यासाठी मला आवर्जून आत्ता मी तुम्हाला दाखवली आहे की त्यांनी मला आवर्जूनपणे गणपतीची मूर्ती भेट दिलेली मित्रत्वात। असे आता फार कमी मित्र राहिलेले आहेत बंधूंनो की जे जिवलग प्रेम करतात। गेल्या 40 वर्षापासूनचा आम्ही एकमेकाला मिळून केलेला संघर्ष, या लातूरच्या महानगरपालिकेच्या ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती तर डुप्लिकेट जकात बुकाचे पावती बुका आपल्याला पानपट्टीवर सापडले होते। प्रदीप तुला आठवत आहे का? तूच माझ्या औसेकर न्यूज मध्ये फ्लॅश केला होता। तर असे आम्ही चळवळी केलेल्या, या महानगरपालिकेची झोप उडवलेली। विलासरावांच्या पाडण्यामध्ये ज्या काही पहिल्या 13 लोकांची यादी आहे त्यामध्ये जवळपास पहिल्या 4 लोकांत जर कोणाचं नाव घेतलं जाईल त्याचं नाव आहे प्रदीप पाटील खंडापूरकर। बरोबर आहे प्रदीपजी? एक इतिहास झालेला आहे त्यामुळं। आणि नंतर विलासरावजींनी एवढं आमच्या प्रदीपवर प्रेम केलं का हो प्रदीपजी, म्हणजे लातूर सुद्धा येऊ दिले कायम हद्दपार एवढं प्रेम आमच्या प्रदीपवर केलेलं आहे। तर आज असा हा जगावेगळा मुलखावेगळा माणूस, भ्रष्टाचाराच्या विरोधात आयुष्यभर लढणारं व्यक्तिमत्व, ज्याने एक फार मोठा कार्यक्रम या लातूरमध्ये आयोजित केलेला आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचं महाअधिवेशन राष्ट्रीय स्तरावरचं येणाऱ्या किती तारखेला? 17 तारखेला, 17 सप्टेंबरला। मी प्रदीपजींना बोलतं करतोय। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स मानवाधिकार मिशन च्या वतीनं येत्या 17 आणि 18 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय अधिवेशन 14वं आम्ही आयोजित केलेलं आहे। या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे युवक कल्याण बंदरे क्रीडा मंत्री नामदार संजय बनसोडे यांना प्रमुख पाहुणे बोलवलेलं आहे। आणि यावर्षी अत्यंत मोठे पाहुणे आम्ही बोलवलेले आहेत, जे राष्ट्रीय स्तरावरचे पाहुणे, राष्ट्रीय स्तराचे पाहुणे। त्यात नंबर 1ला एक असा एवढा मोठा महान माणूस आहे ज्याचं नाव आहे कुलदीप कुमार यादव, जो अहमदाबादचा आहे। वयाची 32 वर्ष या माणसाने पाकिस्तानच्या जेलमध्ये घातलेले आहेत। तो आमचा प्रमुख पाहुणा आहे। 32 वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये। नंबर 2 पंकज कुमार, पठाणकोट पंजाब। या भारतीय देशभक्तानं आपल्या भारतासाठी आपल्यासाठी वयाचे 25 वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये घातलेले आहेत। तो आमचा प्रमुख पाहुणा आहे। दोन्ही पाकिस्तान रिटर्न आहेत। हो। नंतर राम राजा नावाचा एक भारतीय देशभक्त आहे,
त्या व्यक्तींना 18 वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये घातलेले आहेत. तो आपली पत्नी सुवर्णा देवीसह लातूरला येत आहेत. त्याचबरोबर एक भारतभूषण नावाचा भारतीय देशभक्त यानं 19 वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये घातलेला आहे, तो येत आहे. एक अशी ताई आहे जिचं नाव विष्णुदेवी आहे. तिचा नवरा पाकिस्तानच्या जेलमध्ये होता. 2002 साली शेवटचं पत्र आणि 2010ला फोन आला की मी पाकिस्तानच्या जेलमध्ये आहे. तर तेव्हापासून गेल्या 14 वर्षामध्ये हा शहीद झाला का जिवंत आहे याचा आता पता नाही. ती विष्णुदेवी लातूरला आहे. एक सुरेंद्र नावाचा पंजाबचा एक कार्यकर्ता आहे. त्याचे वडील ओमप्रकाश यांना पाकिस्तानच्या जेलमध्ये त्याचा खून केला आणि त्याची डेड बॉडी भारतात पाठवली. ते सुरेंदर लातूरला 17 तारखेला या मोठ्या सोहळ्यासाठी येत आहेत. या मराठवाडा मुक्तीसंग्राम सोहळ्यामध्ये जे स्वातंत्र्य सैनिक आहेत या सैनिकांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर या देशाच्या सीमेवर या देशासाठी जे लढले असे जे शहीद झाले त्याचे वीर पत्नी आणि वीर माता यांचं स्वागत आम्ही करणार आहोत. येत्या 17 तारखेला असे जवळपास 40 वीर माता वीर पत्नी आहेत. जळगाव धुळे साईड लातूर जिल्ह्यातले बरेचसे अशा सगळ्याचा सन्मान आम्ही करणार आहोत. आणि 29 राज्यातले आमचे अध्यक्ष आमचे पदाधिकारी हे सर्व भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी राष्ट्रीय स्तराचे पदाधिकारी महिलासह मोठ्या संख्येनं 16 तारखेला संध्याकाळपासून ते 19 तारखे असं 4 दिवस हे सर्व लातूरमध्ये उपस्थित राहणार आहे. 4 दिवसाचं अधिवेशन आहे. अधिवेशन 2 दिवसाचं आहे. पण जम्मू काश्मीर, पंजाब आहे, झारखंड आहे, बिहार आहे, ओडिसा आहे, पांडिचेरी आहे, या सगळ्या राज्यातनं पदाधिकारी येणार आहेत. आमचा एक असा अध्यक्ष आहे पांडिचेरीचा ज्याचं नाव रुबन कृष्णा आहे. हा रुबन कृष्णा दरवर्षी जेलमध्ये ज्या आरोपीला फाशी झाली, ज्यांना जन्मठेप झाली अशा लोकांच्या मुलामुलीचं लग्न मोफत लावतो. दरवर्षी किमान 100 ते 150 मोफत लग्नावाला आमचा रुबन कृष्णा पांडिचेरीचा अध्यक्ष. कुठला? पांडिचेरीचा अध्यक्ष. तर तोही लातूरमध्ये येत आहे. असे देशाचे विविध विषय घेऊन लढणारे हे सर्व पदाधिकारी लातूरमध्ये येत आहेत. आणि या सगळ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आमचं हे 2 दिवसीय अधिवेशन या लातूरमध्ये प्रणवश्री मंगल कार्यालय येथे 17 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. आपण सर्वांनी यावं अशा प्रकारची नम्र विनंती या निमित्ताने करणार आहे. नंबर 2, आम्ही दारूसाठी दारूबंदी व्हावी यासाठी मोठी चळवळ आम्ही चालू केली राज्यभर देशभर. आम्ही परवाच 1-1.5 महिन्यापूर्वी या लातूरच्या जवळ भांबरी नावाचं गाव आहे, बिलकुल MIDCच्या हद्दीमध्ये आहे. लातूरपासून अवघ्या 2 किलोमीटर गाव आहे. या गावामध्ये एका वर्षामध्ये दारू पिऊन 125 माणसं मेलेली आहेत. आणि माणूस एकटा मरत नाही, या माणसामागं पत्नी 2 मुलं आईवडील असा असतो. म्हणजे जवळपास 625 लोक बेघर झालेली आहेत. आणि हे केवळ पोलीसवाल्याच्या अकार्यक्षमतेमुळे आहेत. जर त्यांनी त्या गावातली दारू बंद केली असती तर या ठिकाणची माणसं मिळली नसती. आणि त्या गावात मी परवा भांबरीमध्ये गेलो, असे 200 माणसं आहेत. त्याचं वय 25-30च्या आतलं वय आहे. आणि हे माणसं हातभट्टीची दारू पिऊन यांच्या किडल्याने लिव्हर डॅमेज झालेलं आहे. यात एक अनिल चव्हाण नावाच्या माणसानं मला सांगितलं की आम्ही बघितलं दारू कशी तयार होती. एक मोठं झाड असतं, झाडाखाली चुलवणं असतं, ह्याच्यामध्ये भगुण असतं, भगुण्यामध्ये सरका गूळ टाकला जातो आणि झाकण काढतात, वरचे किडी मुंग्या खाली पडतात, नवसागड टाकतात, विषारी द्रव्य टाकतात आणि ही दारू बनते. ही दारू पितात आणि 200 माणसाच्या किडण्या बस्ट व्हायचं काम झालेलं आहे. हे कुठं भांबरीमध्ये? हे भांबरी, लातूरचं भांबरी. आणि म्हणून भांबरी मतदारसंघात येतं? हे लातूर शहरामध्ये आहे. बरं. गातेगाव मध्ये हा प्रकार झाला. याला कोणाचा आशीर्वाद असेल का? याला हे राजकीय लोक निवडणुकीमध्ये या दारूवाल्याला त्रास होऊ नये, यांची दारू मतदाराला वाटता यावी म्हणून हे कारवाई करत नाहीत. मी तुम्हाला सांगतो गंभीर घटना. मागे भाज्यामध्ये हा प्रकार चालला. मी भाज्यामध्ये गेलो, अनेक गावामध्ये सभा घेत होतो. रात्री एका गावामधून मी निघालो असताना एक बाई आली पळत, बाबा बाबा म्हणून पाऊस चालू होता. ती बाई आली माझ्याजवळ, मला मिठी मारली, बाबा मला बोलायचंय, मला बोल. डोळ्यातनं अश्रू चालू होते, हुंदका चालू होता.
बोलता येत नव्हतं. ती म्हणली दारूमध्ये माझे वडील वारले, माझा भाऊ वारला, माझा नवरा वारला आणि आता मला 3 एकर जमीन आहे. माझा मुलगा 2 दिवसापूर्वी स्टॅम्प घेऊन आला, पॅड घेऊन आला आणि मला म्हणतो याच्यावर अंगठा कर, मला 3 एकर जमीन मला विकायची आहे. मी नकार दिला असताना माझ्या मुलाने मला मारलं, हातपाय बांधले. एवढंच आहे, अनधिकृत चालू आहे का? हे अनधिकृत चालू आहे. आणि एवढंच, आणि पोलीसवाल्याचं पूर्णपणे अभय या दारूवाल्याला आहे. आणि त्यांच्यामुळेच खेड्यामध्ये दरवर्षी किमान 10 ते 15 20 माणसं मरतात आणि कोणी कारवाई करत नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतला, आता निवेदन देत नाही, आम्ही मोर्चा घेऊन जातो. तो मोर्चा असा असतो. मोर्चा कधी आहे? मोर्चा झाले होत आहेत. आणि आम्ही ते असे मोर्चे आणतो. आम्ही आता यापुढे पोलीसवाल्याला निवेदन देणं बंद केलं. आम्ही त्या ठाण्यावर मोर्चा घेऊन जातो. एक टोपली असती, टोपलीमध्ये शेण, कोंबडं, दारूची बाटली आणि पैसे संबंधित पोलीस ठाण्याला मी देत असतो. 2 महिन्यापूर्वी MIDC ठाण्यावर मोर्चा घेऊन गेलो. तब्बल 2 तास रस्ता रोको केला आणि ठाणं बंद केलं. पोलीसवाले पळून गेले आणि हा प्रकार पोलीसवाल्याच्या चुकीमुळे होतो. कोणतं गाव आहे आपलं? आता पुढचे 6 गाव आहे. शिवूरचा विषय माझ्या आलेला आहे, माटेपाचा विषय आलेला आहे, भादा, गातेगाव, भांबरी झालं. गातेगावला हाच प्रकार झाला. त्या ठिकाणी मोर्चा काढला. ज्या ठिकाणी आमचे मोर्चे जातात त्या ठिकाणी त्या संबंधित ठाण्याने दारू बंद केले. त्या संबंधित PIचे आभार. माझं पोलीस तुम्हाला सहकार्य करतात पोलीस चांगल्या कामाला. जेव्हा आमचा मोर्चा तेव्हा करतात, अगोदर करत नाहीत. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला, यापुढे निवेदन नाही, यापुढे ठाण्यावर दारू, कोंबडं, शेण घेऊन मोर्चा काढायचा. राज्यामध्ये आवाहन केलेलं आहे की ज्या ठिकाणी दारूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, तुम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ समितीचा संपर्क करा. तुमच्या गावचे मी दारू बंद करायला तयार आहोत. आणि माझं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागामध्ये जे क्राईम वाढतं ते दारू पिल्यामुळे वाढतं आणि दारू पिण्याला कारणीभूत त्या ठिकाणी पोलीसवाले ॲक्शन घेत नाहीत, म्हणून हा प्रकार होतो. आणि दारू पिऊन नवरा मेला, त्या गावात त्या नवऱ्याच्या बायको, नवऱ्याच्या मुलीवर गावात विलंबन होतो, बलात्कार होतो आणि तोंड दाखवायला जागा राहत नाही. म्हणून बहुतांश या महिला पुण्या मुंबईमध्ये वेश्या व्यवसायाचं काम करतात आणि केवळ याला जिम्मेदार या राज्यातला पोलीस वर्ग आहे. पण याला राजकीय वरदस्त असेल? राजकीय वरदस्त तो जो गावातला दारूवाला आहे, तो गावातला प्रतिष्ठा असतो, त्याच्याकडे बरेचसे मतदार असतात. म्हणून कुठलाच राजकीय माणूस विषयात हात घालत, आमदार, खासदार या माणसाला डिस्टर्ब करत नाही, कारण यांचं यांना मतदान पाहिजे असतं. त्याच्यामुळं आता राजकारण्याकडनं, पोलीसवाल्याकडनं ग्रामीण भागातील दारू बंद होणे नाही, त्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ समितीचे माझे पोरं आणि पोरी हे आता सक्षम आहेत. आम्ही याच्या विरोधात लढा तीव्रपणे पकडू. प्रदीपजी, बदलापूरच्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? बदलापूरची घटना अत्यंत भयावह आहे आणि घटना घडली, पण तब्बल 12 तास या राज्यातल्या पोलिसवाल्याने गुन्हा नोंद केला नाही. किती दुर्दैव आहे, किती मोठं शोकांतिक आहे. लाखो लोक रस्त्यावर येतात आणि केवळ राजकीय पक्षाची संस्था आहे म्हणून त्या ठिकाणी गुन्हा नोंद केला जात नाही. आणि केवळ याला कारणीभूत हे राजकारणी आणि पोलीसवाले आहेत. आणि म्हणून परवा एका मीटिंगमध्ये मी गेलो असताना त्या ठिकाणी बऱ्याचशा मुली होत्या. त्या मुलीला विचारलं, तुमच्या पर्समध्ये काय आहे? ते म्हणजे आमच्या पर्समध्ये कंगवा आहे, लिपस्टिक आहे, क्रीम आहे, पैसे आहेत, मोबाईल आहे. मी म्हणलं आता याच्या पुढे या पर्समध्ये लिपस्टिक, तुमचा कंगवा, मोबाईल ठेवायचं बंद करा. या तुमच्या लिपस्टिकमध्ये मिरच्याची पूड आणि 100 ग्राम एक तेजाब असलेली बाटली, हे बाटली ठेवा. जेव्हा तुमच्यावर एखाद्या माणसाचा वाईट संशय असेल त्याच्या तोंडावर फेकून द्या. काय होते, तुमची जामीन मी करायला तयार आहे, तुम्हाला बिलकुल जेलमध्ये जाऊ देत नाही. हे पूर्णपणे आमची ग्वाही आहे. म्हणजे महिलांनी आता स्वर संरक्षण केलं. महिलांना आता राजकीय लोक संरक्षण देऊ शकत नाही, पोलीसवाले संरक्षण देऊ शकत नाही. हो, सरकारच तुमचं आहे ना प्रदीपजी. काय सरकार? हे सरकार फक्त स्वार्थी सरकार आहे. विरोधी पक्ष असो, रुलिंग पार्टी असो, हे सरकार महिलांना संरक्षण देऊ शकत नाही. आणि म्हणून आता महिलांनो, आता तुम्ही तुमचं संरक्षण तुम्हालाच करायचं आहे. तुमचं संरक्षण कोण करणार नाही. मिरच्याची पूड आणि तेजाबची बाटली हे सोबत ठेवा.
तुम्हाला काहीच होणार नाही. तुम्ही भडकवताय असं वाटत नाही? म्हणजे अजिबात भडकवत नाही. कुठेतरी तुम्ही कायदा हातात घ्यायला सांगता असं वाटतं? काय कायदा हातात घेत नाही. अहो मला सांगा किती दुर्दैव आहे. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि राजकारणी माणसं गुन्हा नोंद करू देत नाहीत, पोलीसवाले गुन्हा नोंद करू देत नाहीत. हा काय प्रकार आहे? महिला का आपली तक्रार देऊ शकत नाही पोलीस? अहो महिला घरी तक्रार घेतच नाही ना. 12 घंटे तुमची तक्रार घेतली नाही. आणि ह्या घटना ज्या अशा अनेक घटना आहेत ज्या घटना महिला पुढे येत नाहीत, त्यांना भीती वाटते का त्या ठिकाणी पोलीसवाले गुन्हा नोंद करून घेत नाहीत. आणि म्हणून मी असं म्हणतो, जेव्हा हा आरोपी तारखेला कोर्टामध्ये येईल, बिलकुल महिलांनो माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, काय व्हायचं होऊन जाऊ द्या. जेव्हा तो आरोपी कोर्टामध्ये आला, जेव्हा तो पोलीस व्हॅनमध्ये असेल, बिलकुल तोंडामध्ये तुझ्या तोंडावर तेजाब टाका. होऊ द्या 2-4 अशा घटना घडल्याशिवाय. पण त्यांना पोलीस अटक करतील, त्यांच्या होणाऱ्या वाताहतीला जबाबदार काय अटक? आता मी त्याची तारखेला त्याची जामीन मी घ्यायला आहे. आम्ही जामीन घेतो. प्रदीपजी भाषण देणं सोपं आहे, पण ज्यावेळेस हा प्रसंग प्रत्यक्षात येतो त्यावेळेस कोणताही राजकारणी येत नाही त्यांना. मी माझं आता वय 69 आहे. माझं राजकीय वय माझं 54 वर्ष आहे. या 54 वर्षात सर्वात जास्त आंदोलन भारतामध्ये मी केलेत, सर्वात जास्त जेलमध्ये गेलोय, सर्वात जास्त केसेस मी भोगलेल्या आहेत. याच्यामुळं काहीच होत नाही. चांगल्या कामासाठी हा प्रकार केला तर काहीच होत नाही. ज्याप्रमाणे त्या तेलंगणामध्ये एकाला एन्काउंटर करून संपवलं, तसं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही एन्काउंटर करून संपवा. असे 10-5 लोकांना जेव्हा एन्काउंटर तुम्ही करताल तेव्हा आपला महाराष्ट्र सुरक्षित होईल. त्यासाठी तुम्ही एक कडक पाऊल उचलणं गरजेचं आहे. तुम्ही उचलत नाही म्हणून शेवटी नाविलाजानं आम्हाला हे करावं लागणार आहे. बरं, अजून काय कधी प्रकरण तुम्ही तलाट्यांचं काय काय? आम्ही आता एक विषय असा आहे की आमच्या ग्रामीण भागामध्ये हा तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, लाईनमन, डॉक्टर, नर्सेस यांना सज्जामध्ये राहणं बंधनकारक आहे. पण हे लोक सज्जामध्ये राहत नाहीत, त्याचे सगळ्यांची घरं शहरामध्ये आहेत. त्याच्यामुळं खेड्यातल्या माणसाला शहरामध्ये 7-12 घेण्यासाठी यावं लागतं. नाहक त्याला भोजन होतो, नाहक खर्च होतो. आणि नियम असं सांगतो की सज्जामध्ये त्यांचं घर असलं पाहिजे, पण सज्जामध्ये कोणाचंच घर नाही. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी गेल्या मार्चमध्ये जवळपास 2000 कोटी रुपयाची सरकारची लूट केलेली आहे. माझं घर सज्जामध्ये आहे असं खोटं सरकारला पत्र दिलेलं आहे, खोटं माहिती दिलेली आहे आणि घरभाडे उचललेलं आहे. आणि म्हणून त्याच्यामुळं नाहक भोजन आम्हाला भोगावं. त्याच्या विरोधात काय आंदोलन? म्हणून आम्ही आंदोलन चालू करत आहोत. परवा हिंगोलीमध्ये एका माणसाचा फेरफार त्याला दिला नाही म्हणून त्यांनी मिरच्याची पूड टाकून त्याचा खून केला. त्याचा खून करणं हा प्रकार मला मान्य नाही. मिरच्याची पूड टाकणं मला मान्य नाही. मला एक मान्य आहे, जो तलाठी तुमचं ऐकत नाही त्याच्या तोंडाला काळा फासा, त्याची धिंड काढा, तेव्हा हा गप्प बसेल. आणि या ठिकाणचे महसूल खात्याचे अधिकारी जे आहेत त्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही जे तलाठी जे बाकीचे गिरजावर राहत नाहीत सज्जामध्ये यांच्या विरोधात कारवाई करा, नसता आम्ही यांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत. यांच्या तोंडात काळापासून यांची धिंड काढणार आहोत. प्रदीपजी, आता नात खांद्यावर खेळवायचं वय, या वयामध्ये हे आंदोलन आता हे वयाच्या मानानं काय बरं, म्हणजे आम्हाला मित्रांना असं वाटतं की आता प्रदीपजींनी आपलं सुखानं संसार करावा, झाल्या आता पोटापाण्यापुरतं असं आम्हाला वाटतं. मी जॉर्ज फडणवीस साहेबाचा कार्यकर्ता आहे. 1975 साली मी आणीबाणीमध्ये जेल भोगलेली आहे. 1972 साली लातूर एसटी डिव्हिजन व्हावं यासाठी आंदोलन केलं. त्यावेळेस माझा पाय मारला, 50 पोलिसवाल्या माझ्या पायावर जखमी माझ्या पायावर केलं आहे. मी जॉर्ज फडणवीस, वसंतराव काळे, गोमारे, मधुलिमे, SM जोशी, नागगोरे यांच्या सानिध्यात राहिलो. त्यांच्यासोबत मी काम केलेलं असल्यामुळं मी असं आजारी पडून खितमत मारणार नाही, मी लढत मारणार आहे. आणि एक विषय असा आहे की मला ज्या आंदोलनामध्ये ज्या पोलिसांनी मला मदत केली त्याचं मी वेळोवेळी धन्यवाद मानलेले आहेत. प्रदीपजी, हे असं व्यक्तिमत्व खास आम्ही आमच्या कार्यक्रमात देत आहोत की अनेक वेळा प्रदीपजींना हद्दपारीच्या नोटीस आल्या. प्रदीपजी, बरोबर आहे? हे आता कसं झालंय, तुमची राजकीय भूमिकाच लोकांना कळणं गेली आहे. कारण म्हणजे आता नेमकं प्रदीपजी आहेत कोणत्या पक्षात? मी राजकीय भूमिका माझी अशी आहे, मी काँग्रेस विरोधी आहे. या काँग्रेसनं या देशाला संपवून टाकलेला आहे. ही काँग्रेस रजाकारापेक्षाही वाईट आहे. मला खूप मोठा वर्ग, प्रेम करणारा वर्ग आहे, चांगले माणसं माझ्यासोबत आहेत. आणि मला या भविष्यामध्ये रमेश अप्पा कराड सारखा एक चांगला आमदार, एक चांगला मित्र मला मिळाला, एक चांगला छोटा भाऊ मिळाला. ह्याच्यामुळं या भागातली, लातूर भागातली काँग्रेस मला संपवायची आहे.
रमेश कराड आपल्याला सोबत घेऊन मी हा काँग्रेस लढा अजून तीव्र करणार. काय रमेश अप्पा काय तिकीट वगैरे मागताय काय विधानसभेला काय? ते मी माझी चर्चा संदर्भात झाली नाही. 17 सप्टेंबर जर समजा ग्रामीण मधून रमेश अप्पा कराडांना तिकीट मिळालं तर आपण आंदोलन रमेश अप्पा कराडला यावेळेस मी प्रचंड मताने विजय करणार आहे. धीरज देशमुख पडणार आरामसे पडणार. अहो रमेश अप्पा कराड हा वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. सकाळी 7 वाजता उठतो, लोकांसोबत नाश्ता करतो, दुपारचं जेवण लोकांसोबत आहे, संध्याकाळचं जेवण लोकांसोबत आहे. हा माणसाळलेला माणूस आहे. अहो जेव्हा रमेश अप्पा तिकीट दिलं नाही तेव्हा रमेश अप्पा तिकीट दिलं म्हणून नोटाला 30,000 मतं पडलेली आहेत. हा एवढा लोकप्रिय नोटाला 30,000 मतं म्हणजेच रमेश अप्पाचा विजय असं रमेश तुम्हाला- अप्पाचा विजय आहे. आणि रमेश अप्पा विजय होणार म्हणजे होणार हो, काय चिंता करू नका. बरं प्रदीपजी थोडं तुम्ही आता ग्रामीण मधून शहराकडे या. शहरामधून अर्चना पाटील चाकूरकरांचं नाव घेतलं जात आहे. मी शिवराज पाटलांना प्रत्यक्ष विचारलं पाटील साहेब आपली भूमिका काय, तर त्यांनी मौन बाळगलं. आता मला सांगा जर त्यांनी मौन बाळगलं तर अर्चना ते निवडून कशा येतात? नाही, चाकूरकर साहेबाचं गुडविल अर्चनाताई अत्यंत चांगली ताई आहे. त्यांचं गुडविल चांगलं आहे, त्यांचं नाव चांगलं आहे. आणि आता नेमकं मी लातूर 1-2 मुलाखती घेतल्या, मला ते अभ्यास वाटल्या बरं का, म्हणजे चांगलं बोलतो. मला लातूर शहराबद्दल अद्याप काही चर्चा मला काही कळली नाही. फक्त ग्रामीणची चर्चा रमेश अप्पाची एवढं मला माहिती आहे. रमेश अप्पा चालणार कारण आरामसे रमेश अप्पाला विजय होणार हो. 100% आज विजय होणार संपलं. तर धीरज देशमुख धोक्याची घंटी आहे. आरामसे अहो खंडापूरकरांना फोन करा. जो माणूस तोंडामध्ये चमचा घेऊन आला त्याला लोकांचं दुःख काय माहिती. रमेश अप्पा दुःख माहिती. कोरोनात गायब होते धीरज देशमुख. अहो तो कधी येत नाही ना, वर्षात 365 दिवसापैकी फिरायला म्हणून उगं फिरायला मजा करला हारतुरे घ्यायला. हारतुरे घ्यायला जात. रमेश अप्पाचे नाव जनतेशी जोडलेली आहे म्हणून रमेश अप्पाच विजय होणार. प्रदीपजी आता ह्या आपलं जे एक स्पेशल अधिवेशन या ठिकाणी बोलवलं आहे, या मागचा हेतू काय? मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. हा मराठवाडा मुक्तीसंग्राम सोहळा जो आहे हा एवढा मोठा आहे, काही लोकांचं मत माहीत नाही. हा मराठवाडा, हैदराबाद निजाम आणि निजाम राजवट त्या विरोधामध्ये जवळपास 150 वर्ष या भागातल्या लोकांनी लढा दिला आणि हा भाग मुक्त केला. जर या लोकांना लढा दिला असता तर आज आपण तिसऱ्या पाकिस्तानमध्ये 150 लोकांनी आपलं बलिदान दिले ह्या लढ्यात. 1.5 लाख लोकांनी 150 वर्षामध्ये जर या लोकांना लढा दिला असता आज आपण तिसऱ्या पाकिस्तानमध्ये असतो. एक तो मोठा पाकिस्तान, नंबर 2 बांगलादेश, नंबर 3 हा आपला पाकिस्तान झाला असता. त्यांनी लढा दिला म्हणून आपण मुक्त झालो. म्हणून त्याची आठवण त्यांना आदरांजली व्हायला पाहिजे. आणि जे स्वातंत्र्य सैनिक शिल्लक आहेत त्याचा सन्मान आम्ही दरवर्षी करत असतो. धन्यवाद. लातूरकरांनो, पाहिलं आमचा मित्र कसा आहे, रोखठोक मामला आहे आणि आम्ही पण कुठे प्रश्न विचारायला काय आहे करत नाही. मग मित्र जरी असला, जे बाहेर चर्चा आहे ते अवसेकर बोलणार. मित्र मला माफ करा. बिलकुल. पण गंमत कशी आहे मित्रा, आम्हाला असं वाटतं की तुम्ही राजकारणामध्ये पुन्हा एकदा सक्रिय व्हावं. मला एक जरा आता जाता एक छोटासा आम्हाला थोडं गुदगुल्या करा वाटतात. प्रदीपजी, विलासरावजीला ज्यावेळेस आपण पाडलं त्यावेळेस आमचा 13वा नंबर होता, तुमचा पहिल्या 3 मध्ये होता. बरोबर आहे. आम्ही तुमचे कार्यकर्ते होतो. यांनी जे सांगेल ते आम्ही काम करायचं. नक्कीच. प्रदीपजी एखादं काय पुन्हा नंतर ज्यावेळेस विलासरावची भेट झाली काय बोलले बरं विलासराव? नाही, विलासरावची माझी भेट झालीच नाही. नंतर म्हणजे नाहीच का? माझी एकदा पुण्यामध्ये एक लग्नात भेट झाली होती. एकदा गोपीनाथ मुंडे साहेब एकदा आले होते तेव्हा भेट झाली होती. माझी विलासरावची भेट झाली. त्यांना भेटलोच नाही. त्यांना कधी गेलं. माझ्याजवळ बऱ्याच वेळा बोललेली की माझी आई वाले तेव्हा ते आले होते. पण त्यांचं माझा असा प्रत्यक्ष डायलॉग झाला की मी काँग्रेस मला आवडतच नाही पहिल्यापासून. कारण माझे वडील लालबावट्यामध्ये होते. बापूसाहेब कादा ते ना विजय करेल माझ्या वडिलाचा आणि दिंडगावच्या दिगंबर पैलवानचा मोठा वाटा असल्यामुळं काँग्रेस हा विषय आमच्या डोक्यात आमच्या कुटुंबात आलाच नाही. मग तरी इथं लोकसभेला काँग्रेस कशी आली? तुम्ही लोकांनी काम केलं. आमच्या लोकांनी थोडं काम कमी केलं. नंबर 2 आणि नेमकं त्या काळामध्ये रमेश अप्पा एका मोठ्या आजारामध्ये होते. रमेश अप्पाचा आजारी पडले असते तर आमच्या या ग्रामीणमधून किमान 40,000 पहिली 15,000 मायनस होऊन पुन्हा 40,000ची लीड मिळाली असते. त्याचा थोडा फटका बसला. त्याचा नक्कीच फटका बसला. ठीक आहे, काय हरकत नाही. लोकांमध्ये आमचं नाव चांगलं आहे. पुन्हा रमेश अप्पा सक्रिय झालेले बचेंगे तो आओ भी लढेंगे. रमेश अप्पा सक्रिय झालेले आहेत, काय अडचण नाही. धन्यवाद. मित्रांनो, कशी वाटली मुलाखत? थोडी कडक मामला आहे बरं का, पण एक सगळ्यांना विनंती की 17 सप्टेंबरला ॲड्रेस पुन्हा एकदा सांगा प्रदीप. 17 सप्टेंबर सकाळी 10 वाजता
प्रणव श्रीमंगल कार्यालय या ठिकाणी उपस्थित MIDC PR टकीच्या बाजूला या ठिकाणी उपस्थित जावं. या कार्यक्रमाला पाकिस्तानच्या जेलमध्ये भोगलेले कुलदीप कुमार यादव, पंकज कुमार, भारतभूषण, रामराजा, विष्णुदेवी, सुवर्णादेवी, सुरिंदर हे सगळे मला सगळ्याचे नंबर पाठवत, सगळ्याचे नाव पाठवत. या सगळ्या लोकांना पाहण्यासाठी या. हे माणसं किती मोठे आहेत. आमचा कुलदीप कुमार वयाच्या 27 वर्षी जेलमध्ये गेला. जवळपास 32 वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये. ज्याप्रमाणे देशाचे सुलेखार त्यांच्या काही प्रकट मुलाखती त्यांच्या त्या दिवशी आहे ना मुलाखत, त्याचं भाषण आहे ना. ज्याप्रमाणे अजित डोभाल गेले होते त्याप्रमाणे सर्व मंडळी गेले होते. यांना बघायला किती मोठी माणसं. एवढा मोठा कार्यक्रम लातूरमध्ये होत आहे. अहो, मंत्र्यांना हारतुरे घालायला पुढे पुढे जायला गुत्ते घ्यायला तर अनेक लोक जातात प्रदीपजी, पण आमचे लातूरकर तुमच्या मंगल कार्यालयात एवढी गर्दी करतील की तुम्हाला सांगावं लागेल. आता बाहेर मी स्क्रीन लावतो, एवढी लोक लातूरकर चांगल्या कामाला कधीही सहकार्य करतात प्रदीपजी. तर माझं लातूरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला अनुभव आहे. माझा कार्यक्रम चेन्नई, मद्रास आणि मला दुबईतून कॉल येतात प्रदीपजी. एवढं चॅनल माझं गाजत आहे. तर जर शक्य झालं तर आपण बाहेर राज्यातून जरी आलात तरी फक्त आम्हाला एक फोन करा, प्रदीपजी तुमची राहायची सोय करतील. तर आपण सर्वजण निमंत्रित आहात. 17 सप्टेंबर 2024ला यायचं आहे. सकाळी 10 वाजता प्रणव श्रीमंगल कार्यालय PVR टॉकीजच्या जवळ MIDC लातूर या ठिकाणी अखिल भारतीय महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं राष्ट्रीय महाअधिवेशन. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ समितीचं राष्ट्रीय अधिवेशन. तर आपण सर्व निमंत्रित आहात. कशी वाटली मुलाखत? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रत्नाकर औसेकर चॅनलला असंच मोठं करा. आशीर्वाद राहू द्या. महालक्ष्मीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा, गणपतीच्या शुभेच्छा, आता पुढे येणाऱ्या सर्व सणांच्या शुभेच्छा. आणि आता प्रदीपजी माझा 70 वर्षाचा तरुण मित्र आहे, अजूनही जोश आहे, लढणार आहे, लढतोय. तरी सांगितलं की माझं आंदोलन आयुष्यभर नाही संपणार. दवाखान्यात ICUमध्ये पडण्यापेक्षा आंदोलनात शहीद झाण्याचा बहुमान प्रदीपजी सगळ्यात मोठा आहे. नक्कीच. तर मित्रांनो, तसं आमच्या प्रदीपजीला हात लावायची कुणाची ताकद आहे? एवढं सोपं आहे का प्रदीपजीला हात लावून? तर आम्ही अनेक आंदोलन केलेली आहेत. असं आहे, माझ्या जगावेगळ्या मित्राला आशीर्वाद द्या आणि आपल्यासारखा आशीर्वाद जेव्हावर हा आंदोलन यशस्वी व्हावं हीच शुभेच्छा मी देऊन माझा आजचा कार्यक्रम संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार प्रदीप. नमस्कार. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या YouTubeवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.